श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमत्कुलदेवतायै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। जय जय राम कृष्ण हरे हरे। जय जय राम कृष्ण हरे हरे। जय जय राम कृष्ण हरे। गोवर्धन धर गोपाल नरथ गोवर्धन धर गोपाल नरथ गोकुल संकटहारी हरे। गोकुल
रामदास माऊली दया करी रामदास माऊली माझे रामदास माऊली दया करी रामदास माऊली माझे करी करुणा माऊली दया करी करी करुणा माऊली दया करी रामदास माऊली माझे रामदास माऊली दया करी रामदास माऊली माझे मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू मदंत पाहू मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाऊली दया करी ये उचलित पाऊली दया करी रामदास माऊली माझे रामदास माऊली दया करी रामदास माऊली माझे जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी सुख कर साऊली दया करी सुख कर साऊली दया करी रामदास माऊली माझे रामदास माऊली दया करी रामदास माऊली श्रोते आपण जगदीश मूर्ती यापुढे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो आपुलिया वळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी शिकविता धनी वेगळाची व्युत्पत्ती नाही कळा नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गवलता नाही वचनाची ऐसा माझा वांगविलास म्हणून बोलते सावकाश भावाचा भोक्ता जगदीश म्हणून या अनेन प्रियताम देव श्री जानकीपती रामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदेवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ प्रथम वंदनी अथवा त्रिवार प्रारंभ करीते मला दे आधार कलियुगिया पामरा संत त्राता नमस्कार माझा गगनगिरीनाथा सर्वांनी भजन करूया रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन
रात्रिक कीर्तन मस्त वाटतं, कारण काय जयकार त्यांचा जोरात असतो. आपण सगळे उपवास लागून मरगळल्यासारखे वाटतात, तेव्हा जोरात जयकार. कारण काय माहिती, मी एकटे कीर्तन करत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती. त्यामुळे तुमचा सहयोग असला तर ते कीर्तन, एकट्याने कीर्तन करणं कसलं. आणि श्रावण महिना आहे, त्यामुळे कसं देवाचं नाव घ्यायला अजिबात संकोच आणि लाजायचं नाही. पंढरीनाथ भगवान की असं. आता कसं बरं वाटलं की नाही? पांडुरंग हसले बघा पटकन असं. पूर्वरंगासाठी घेतलेलं अभंग हा शांती ब्रह्म अशी ज्यांची ख्याती आहे असे पैठणचे संत एकनाथ महाराजांचा आहे. ते सांगतात, जया करणे आत्महित स्वधर्म आचरावा सतत, कर्मे नित्य नैमित्तिक ब्रह्म प्राप्ती लागे देव, तीच नित्य आचरावी तेणे ब्रह्म प्राप्ती होई. एका जनार्दनी कर्म ईश प्राप्तीचे हे वर्म. गोपाल कृष्ण भगवान की शाबास. 4 ओळीचा अभंग आहे, एकदम सोपा वाटतो नाही का, पण खूप त्याच्यात अर्थ दडलेला आहे. ज्यांचा हा अधिकार, त्यांच्याबद्दल काय सांगायचं तर मोरोपंत आपल्याला माहिती आहे, त्यांच्याचकडे अधिकार दिलाय. घरात भार्या तशी कीर्तनात आर्या. ते आर्येत सांगतात, जपितपि संन्यासाहुन, जपितपि संन्यासाहुन, देवासी भक्त फार आवडतो, देवासी भक्त फार आवडतो, सेवा त्याची कराया, सेवा त्याची कराया. वाहे स्कंदी जलाची कावडतो, राम राम सीतापते राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 उत्तम राम, राम. जपितपि संन्यासाहून भक्त फार आवडतो. कोणाला? देवाला. देवाला योगी ते तप करतात ते आवडत नाही असं नाही, पण त्याच्यापेक्षाही कोण आवडतो? साधा भोळा भक्त, जो हृदयापासून मनापासून देवाची भक्ती करतो. नाही तर कोणाच्या मनात कोणाच्या हृदयात काय आहे कसं सांगता येणार नाही का? बरोबर. कोणाला कोणाबरोबर घेऊन जायचं असतं, कोणाला कोणाची संगत नको असते, मग कसं टाळाटाळ होते, असं असतं. पण कसं आहे की देवाला मात्र भक्त आवडतो. सेवा त्याची कराया. कोणाची? भक्ताची. स्कंदी वाहे जलाची कावडतो, की आवडती ती ठेवली पायापाशी. कोण? लक्ष्मी. ती तर हृदयस्थान आहे, पण तिला कुठे ठेवलं? पायापाशी. पण भक्तासाठी सकरे चंदन घासी, गंगेचे पाणी कावडी भरतो, की आपल्या पूजेची तयारीसुद्धा आपणच भगवंताने केली. असा ज्यांचा अधिकार आहे असे नाथ श्रीखंड्या होऊन ज्यांच्या घरी 12 वर्ष पाणी वाहिलं, सगळी सेवा केली, असे नाथ त्यांचा हा अभंग आहे. स्वतः केले आणि मग सांगितले की जया करणे आत्महित स्वधर्म आचरावा सतत. बघा, आपण विज्ञान 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 करून किती बोंबाबोंब करतो, पण नाथही किंवा संतही कुठले विज्ञानाच्या बाहेर कधीच गेले नाही. त्याने फक्त विठ्ठल विठ्ठल करून नाही बसले. सकाळ दुपार संध्याकाळ भजन कीर्तन प्रवचन करत नाही बसले, प्रपंच करून परमार्थ केले. हे 3 संत असे आहेत. एकानं संसार जमलाच नाही, प्रपंच जमलाच नाही. एकाने केलाच नाही, एकाने संसार करून म्हणजे परमार्थ प्रपंच करून परमार्थ केला. आता जमलाच नाही ते कोण? संत तुकाराम महाराज. कारण ते वैराग्यशील होते. संसारात राहून सुद्धा अलिप्त, जसं आपण पाण्यातून चालतो म्हणजे बोटीतून प्रवास करतो, मग पाण्यावर बोट असते नाही का? का बोटीत पाणी असतं? नाही ना. मग बोटीत पाणी असेल तर बोट बुडणार नाही आपलं रामनाम. तसं संसारात
केला त्यांनी, पण अलिप्त, संसाराचं पाणी लागू दिलेलं नाही, त्यांना जमलाच नाही. एकाने केलाच नाही. संत रामदास संसार केला, प्रपंच केला, पण प्रपंचातल्या बारीक सारीक गोष्टी नमूद केल्या आणि त्याचं नाव आहे श्रीदासबोध. बरोबर ना? ज्याने प्रपंच केला नाही त्याने एवढ्या बारीक सारीक गोष्टी त्याच्यात लिहिल्या आणि ते म्हणतात जो दास झाला त्याला बोध झाला आणि त्याचं कल्याण सर्वार्थाने दासबोध म्हणजे प्रत्यक्ष रामरया करतील. त्याने संसार केलाच नाही, पण संसारातल्या बारीक सारीक गोष्टी, मग त्यांना आणखी दुसरा संसार करायला पाहिजे का? चिंता करतो विश्वाची, आपली चिंता केली, वाहिली आणि आजही आपण त्यांना वाचतो, आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. किती ते माहिती नाही, पण करतो की नाही असो. आणि एकाने प्रपंच करून परमार्थ केला, ते म्हणजे संत एकनाथ. त्यांनी उत्तम भक्तियोग काय असावा तो त्यांच्याकडून दिसून येतो. त्यांचं आयुष्य, त्यांचं संसार प्रपंच सगळं एक उत्तम भक्तियोग आहे. जसं एका भक्तियोगावर ओवीवर दासबोध आहे तसं. तर असे संत स्वतः आचरण केलं आणि सांगितलं की जया करणे आत्महित, स्वधर्म आचरावा सतत. आज आपल्या सगळ्यांना कीर्तनाला यायचं होतं, घरातली कामं टाकून आलात का? नाही, सगळं करून आलात की कोणी बोलायला वाव राहू नये. याला स्वधर्म, स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य. आपण धर्म हिंदू मुस्लिम ख्रिस्त ईसाई हे नव्हे, हे आणि हे धर्म नाहीच, पंथ आहेत बाकीचे. एक सनातन वैदिक हिंदू धर्म तोच शाश्वत आहे. बाकीचे पंथ आहेत का? तर त्यांचे संस्थापक आहेत, ते स्थापन केलेले आहे. वैदिक धर्म स्थापन केलेला नाही, तो नित्य नूतन आहे. जरी सनातन असला, पुरातन असला तरी नित्य नूतन आहे. आजही आपण गौरवाने असं म्हणतो. आणि जर असा गौरव शेवटपर्यंत राहायला पाहिजे तर आपण सजग झालं पाहिजे की नको? का मोबाईलवरच येऊन जाऊ मान खाली घाल? म्हणजे ते लहाने डॉक्टर आहेत ना, त्यांनी सांगितलं आताची जन्माला येणारी मुलं अशी येणार. मी नाही सांगितलं, त्यांनी सांगितलं की स्वकर्तव्य इति कर्तव्य. आपलं कर्तव्य काय आहे? सकाळी उठल्याबरोबर काय करायचं? काय? चहा बिस्किट, स्नान करायचं. पहिले आपले जे काय आचार विचार आहेत ते आटपून स्नान करायचं. स्नान केल्यानंतर काय करायचं? देवपूजा करायची. काय करायची? स्वकर्तव्य सांगते मी. सकाळी उठल्यावर स्नान करून देवपूजा करायची. देवपूजा केली तर पुण्य नाही, देवपूजा केली तर पुण्य, पण ते कर्तव्य आहे. देवपूजा केली तर पुण्य नाही, पण नाही केली तर पाप आहे. अशा काही गोष्टी आहेत. आणि म्हणून स्वतःची कर्तव्य ही व्यवस्थित झालीच पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत बघा, पती पत्नी आहे, पती पत्नीने पुण्य केलं तर पतीचं पुण्य अर्ध पत्नीला मिळतं. पत्नीने पुण्य केलं तर पतीला मिळत नाही, पण पत्नीने पाप केलं तर अर्धा वाटा कोणाकडे जातो? पतीकडे. अशी काही गोष्टी आहेत. स्वधर्म आचरावा सतत. आपण कोणत्या आश्रमात आहोत? म्हणजे वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम नव्हे सांगत, 4 जे आश्रम ते देवाने निर्माण केले. आपण मनुष्य हुशार म्हणून आणखी 2 आश्रमाची भर घालतो. मी नेहमी सांगते 11,000च्या वर अनाथाश्रम आहे, वृद्धाश्रम आहे आणि पाटी लावलेली आहे वेटिंग लिस्ट. तरी पण आपण तिकडे धाडतो सगळ्या. हे लोक किती आहेत माहिती आहे? त्यांच्याकडे म्हातारं कोण नाही, त्यांचा एकतरी आश्रम आहे का बघा. आणि आपण स्वकर्म ठासून सांगतो सगळ्या. तर अशी वेळ काय येते? असो. तर काही गोष्टी केल्या तर पुण्य नाही, पण नाही केला तर पाप आहे. पण ही सगळी स्वकर्तव्य आहेत. आपल्या कर्तव्याला जो जागला तो शेवटच्या मुकामापर्यंत गेला, त्यानेच मोक्ष प्राप्त केला, कैवल्य प्राप्त केलं. ते मोक्ष म्हणजे मेल्यावर मिळतो तो मोक्ष तो नव्हे. तो आपण नाही बघितला, कोणी येऊनही सांगितलं नाही. सांगितलं का कोणी? असं कोणी आहे बाबा मी मोक्षाला गेले येऊन कोणी सांगितलं असं आहे नाही ना. पण आपण जिवंतचपणे मोहाचा क्षय होणे, कुठल्या बाबतीत मोहात न पडणे म्हणजे मोक्ष. तो असा कोणीतरी गाठोडा आणून देत नाही की बाबा चला 5 लाख वामनहरी पेठेकडे दिले आणि सांगितलं दे मोक्ष. तो म्हणेल बाबा त्या ह्याच्यात जेवढं ग्राम येईल तेवढं सोनं देईल, पण मोक्ष काही माझ्याकडे मिळायचं नाही. कपाळ मोक्ष व्हायची वेळ येईल. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांते.
सावरकर म्हणाले की ते मोक्ष गुणापाशी नाही की एक गाठोडे आणून द्यावं आणि त्याने आपल्याला मोक्ष मिळावा, तर मोहाचा क्षय. आणि म्हणून जया करणे आत्महित, स्वधर्म आचरावा सतत, कर्मे नित्य नैमित्तिक, तीच ब्रह्मप्राप्ती लागी देख. म्हणजे रोजचे जे आचार आहेत ते व्यवस्थित पार पाडले तरी उत्तम आयुष्य जगल्याचं आणि मनुष्य जन्माचं सार्थक झाल्याचं आपल्याला येतं. पण त्या कर्तव्यात खूप काही आहे. म्हणजे गृहिणीचं काय कर्तव्य, गृहस्थाचं काय कर्तव्य, मुलांचं काय कर्तव्य, शिक्षकाचं काय कर्तव्य, देश बांधवाचं काय कर्तव्य, ज्यांची जी जी कर्तव्य आहे ती त्याने केली पाहिजे. स्वधर्म म्हणजे आचार प्रभव धर्म. धर्म कशाला म्हटलंय? आचरण जे करताय त्याला म्हटले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणाचं मन दुखवलं, कोणाला काय बोललो, किती खोटं बोललो, किती खरं बोललो, किती मदत केली की नाहीच केली, करण्यासारखं असूनसुद्धा टाळलं, हे स्वतःचा लेखाजोखा बघायचा. आणि ती कर्म कशी आहेत, काही कशाचंही फळ नाही मिळालं तर कर्माचं फळ मात्र मिळतं. आणि कर्म कुणालाही चुकत नाही, कोणालाही, देवदेवतांना सुद्धा नाही. कार्यत म्हटलंय, कर्म न चुके कोणा, कर्म न चुके कोणा, देव ब्राह्मण प्रतिपालक आचार्यांना. कर्म न टळे कोणा, देव ब्राह्मण प्रतिपालक आचार्यांना. वीर प्रतापी गांडीवधारी, स्त्री होणे त्याची या कपाळाला. कर्म न चुके कोणा, देव ब्राह्मण कोणी असो, म्हणजे ब्राह्मण म्हणजे फक्त ब्राह्मण नाही, त्याच्यात सगळे वर्ण आले असं. कोणालाच कर्म चुकलं नाही. जो ब्रह्मदेव आहे, ज्याने आपल्याला निर्माण केलं, सृष्टी निर्माण केली, त्यालाही कर्म चुकलं नाही. आपल्याच कन्येकडे वासनेने पाहिल्यावर त्यांनाही श्राप मिळाले, तू अपूज्य होशील, कुठे तुझी पूजा होणार नाही. ब्रह्मदेवाची मंदिरं कुठे पाहिली? एकच आहे, पण तिकडे त्याची पूजा होत नाही. अपूज्य, कर्म आड आलं त्यामुळे पूजन नाही. कुठेही ब्रह्मदेवाचं मंदिर नाही, एकच आहे ते, पण पूजा होत नाही. म्हणजे ज्याने निर्माण केलं त्याचीच पूजा केली जात नाही, कारण कर्म आडवं आहे. मग वीर प्रतापी गांडीवधारी, स्त्री होणे त्याची या कपाळाला. अर्जुन, त्याला किती नावाने भगवंत हाक मारायचे, पांडवा, कौंतैय, परंतप, भरतर्षभ, कितीतरी नावाने, कारण इतका तो लाडका होता, सखा होता. कारण सख्य भक्ती त्या दोघांचे, नर आणि नारायण. पण त्याला सुद्धा स्त्री व्हावं लागलं. कशामुळे? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. द्रौपदी ही 5 पतींची पत्नी आणि दिवस नारद मुनीने वाटून दिलेले, 2 महिने 12 दिवस. म्हणजे असं त्यांचं तो गणित होतं. कारण सुंद आणि उपसंद ही गोष्ट कधी ऐकली असेल लहानपणी, तर एका स्त्रीसाठी 2 जण मरून पडले. म्हणून नारदाने सल्ला दिला, 5मध्ये 1 स्त्री आहे तर वाटून घ्या, नाही तर तुमच्यात सुद्धा तशीच भांडणं होतील. म्हणून तशी वाटून दिली. मग 2 महिने ज्याकडे असेल द्रौपदी, तिची पत्नी, बाकीच्यांची ती माता, असं. पण दंड कसा होता की त्यावेळेला जर त्या याच्यात प्रवेश केला तर मात्र शिक्षा. आणि म्हणून एकदा असं झालं की गायी हरण केल्या गेल्याची बातमी अर्जुनाला लागली आणि त्याला वाटलं आता धर्मराजाकडे द्रौपदी आहे, तिथे जायचं कसं. पण नाही गेलं. शस्त्रागार तिकडे होतं, ते घ्यायचं होतं. मग तिकडे नाही गेलं तर गेलं तर शिक्षा, नाही गेलं तर गायी मिळणार नाही. पण गायीनं वळवणं हे स्वधर्म, स्वकर्तव्य आहे. म्हणून शिक्षा भोगायला सुद्धा तयारी ठेवली आणि ते शस्त्र आणायला गेले. पण 1 वर्ष काय करायचं ठरवलं? तीर्थयात्रा, कारण ती शिक्षा होती. आणि ह्या शिक्षेत अस्त्र शस्त्र विद्या सगळं प्राप्त केलं. नवे शिवशंकरांची युद्ध पण झाली. आणि त्याच वेळेला उर्वशीने पाहिलं आणि म्हणाली, मी तुमच्या प्रेमात पडले, माझा स्वीकार करा. पण स्वकर्तव्य जागृत झालं. म्हणाले, 1 चूक केली तर वर्षभर मी फिरतोय वणवण, आता दुसरी चूक करणार नाही. स्वधर्म आचरावा सतत, जया करणे आत्महित. आणि त्यामुळे तिने श्राप दिला. काय? तर मी इतकी सौंदर्यवती असून मला नाकारलंस ना, नपुंसक होशील. असं किती वर्ष? 7 वर्ष.
पण मध्यस्थी करून मग 1 वर्षावर आणलं भगवंत. आणि ते जो शाप होता तो अर्जुनाला वरदानच ठरला. ही गोष्ट वेगळी, पण स्त्री होणे त्याची या कपाळाला, कारण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी ज्याची ख्याती आहे असा अर्जुनसुद्धा त्याला कर्म चुकलेलं नाही. नंतर त्याचा उपयोग अज्ञातवासासाठी केला ती गोष्ट वेगळी, पण कर्म कोणाला चुकत नाही. म्हणून कर्म न चुके कोणा. मग आणखी कर्म कसं आड येतं बघा. तुम्ही चांगलं करायला गेलात पण चुकून मागून जरी काही त्रास झाला तरी ते आपल्यावर उलटतं. म्हणजे आपला हेतू चांगला असतो पण कधी कधी काय होतं, समोर नियती अशी असते की समोर येते. देवव्रत म्हणजे भीष्म घोड्यावर बसून भरधाव चालले होते आणि त्यांनी पाहिलं की आत्ता घोड्याच्या खाली समोर सरडा येऊन मरणं, म्हणून त्याला बाणाच्या टोकाने उचललं आणि बाजूला केलं, पण टाकलं ते करवंदीच्या पेटात. त्यामुळे त्या करवंदीचे काटे सगळे कोणाला टोचले, त्या सरड्याला टोचले. आणि मग काय झालं, जेव्हा युद्धामध्ये त्यांनी सरपंजरी झाले, शरावर शरशय्येवर राहिले, ते काटे जसे टोचत होते ना तसे ते शर टोचत होते. कर्म न चुके कोणा. आता त्यांनी चांगलं केलं होतं की नाही, की सरडा मरून जाऊ नये, उचलून टाकलं तर घोड्याचा वेग होता ना, त्यांना चांगल्या जागेत ठेवायचं होतं, पण चुकून तो कुठे पडला, करवंदाच्या वेळी. पण कर्म आडवं आलं. आणि म्हणून कसं आहे, कर्मगती कर्मगती तारे ही नटरे, कर्मगती तारे ही नटरे, कर्मगती तारे ही नटरे. वीर पांडव पाचो पांडव वीर गती वन वन जोडी धरे, धरे हो वन वन जोडी धरे, धरे हो तारे ही नटरे, कर्मगती तारे ही नटरे. मरण पिता का हरण सीताचा, मरण पिता का हरण सीता का, वन वन राम फिरे, फिरे हो वन वन राम फिरे, फिरे हो तारे ही नटरे, कर्मगती तारे ही नटरे, कर्मगती तारे ही नटरे, कर्मगती. जे कर्म आपण केलं असतं, म्हणजे कशाचं फळ नाही मिळालं तर कर्माचं फळ मिळतंच मिळतं. त्यामुळे आपण एक गाठ बांधून ठेवायची, कुठलं कर्म करायचं, फळ मिळणार की नाही. मग चांगलं केलं कर्म तर चांगलं फळ, आणि वाईट केलं तर पांडुरंग हरे वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. वीर प्रतापी पाचो पांडव. मगाशी अर्जुनाचं सांगितलं की कर्तुम अन्यथा अकर्तुम ज्यांची ख्याती, त्यांना झोळी घेऊन वनावनात फिरायला लागलं, झोपडीमध्ये राहावं लागलं, पर्णकुटीमध्ये राहावं लागलं. कर्मगती तारेही नटरे. किती पराक्रम होता, म्हणजे एका दगडावर उचलून दुसरा दगड ठेवण्याची त्यांची क्षमता होती. आता हे मी का सांगते, आमच्या गावात आहे असं ठेवलेलं. आमच्या गावातलं मंदिर आहे ना ते दगडी आहे पूर्ण, गिनीज बुकात त्याचं नाव आहे, रामेश्वर मंदिर आहे शंकराचं. आणि त्याच्यात बसायची जी हे असते ना खॉट, ती सुद्धा दगडाची आहे. जा कधीतरी गेलात तर. कुडाळ तालुक्यात आहे आकेरी गाव तिथे, आणि तिथं रथोत्सव होतो. म्हणजे 3 मजली रथ आहे, तो पूर्ण रामेश्वरात घालून पूर्ण मंदिराच्या भोवती रथ फिरवतात. पण अशी ख्याती आहे त्यांची. आणि ते तिथे त्यांनी पाय ठेवला एका खडकावर, तर तो पाय आला आहे, त्याचं पायाचं निशाण दिसतं, म्हणून त्याला भिवाचं पाऊल असं नाव ठेवलं त्या भागाला. जसं खेरवाडी खेतवाडी असं ठेवतात ना तसं.
तर असं ह्या ख्याती होती पांडवांची. आणि आपल्याला माहिती आहे 100 कौरव आणि इतकं सगळं 50 लाख सैन्य, त्याच्यात विजयी कोण झाले? पांडव. इतकी ज्यांची ख्याती होती, पण त्यांना सुद्धा कर्म काय केलं? द्यूतात हरले आणि त्याच्यामुळे वनवन फिरायला लागले. म्हणजे व्यसन सर्वथा त्याज्य, हे त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. तर अशा प्रकारे कर्म जे आपण करतो तेच आपल्या वाट्याला येतं, दुसरं काही नसतं. कोणी करण्या पंचाग्री भाषेत बंगाली भाषेत काही करत नाही. आपण जे करतो लेखाचोखा तोच समोर येतो. आणि असं म्हणतो ना, आता माझ्या मागे 7.5 लागली, असं काही नसतं. शनिदेवता ही धर्मप्रिय आहे, सत्यप्रिय आहे. आणि ती प्रसन्न झाली तर किती भरभरून देते, आपल्याला घेताच येत नाही हो. पण लेखाजोखा 5 वर्ष मधली पहिली किंवा शेवटची चांगली जातात, पण 2.5 वर्षात स्वच्छता, नरक असं आपण म्हणतो की नाही. भागवतात 28 नरकांचा उल्लेख केला. किती? रौरव नरक, कुंभीपाक, ताम्रपाक असे ह्या नरकांची नाव आहे. पुन्हा मग संतान नाही झालं तर पुन्हा मग नरकात जावं लागतं. असे 28 नरक सांगितले. किती? तो विषय वेगळा आहे, सांगत नाही ते. पण नरक म्हणजे काय? मग आपल्याला माहिती आहे, मेल्यानंतर डोळ्यात सळ्या घालतात, काय कळणार आपल्याला, नाही का? मग तेलात तळलं जातं, म्हणजे संयमनी नगरीत यमाच्या. हे आपण बघायला गेलो नाही, मगाशी सांगितलं आणि येऊन सांगतही नाही. पण देहाची शुद्धता असं म्हटलं तर किती छान वाटतं, नाही का? नरक यातना म्हणजे देहाची शुद्धी करणे. जे आपण जे करी काही ते आत्मा भोगतो नंतर. देह जे करतो तो आत्म्याला भोगायला लागतो. आणि म्हणून कर्मगती टारेही न टारे. जर कर्म चांगलं केलं तर त्याचं फळही चांगलं मिळतं. म्हणून वाईटाकडे आपण वळायचंच नाही. पांडुरंग हरे वासुदेव हरे. मग मरण पिता का हरण सीता वनवन राम फिरे. राम तर अंश विष्णूचे. आता त्यांना काय शोक झाला होता का हो? खरोखरचा झाला होता का? नाही. पण मानव जन्मात आल्यानंतर मानवासारख्या लीला सगळ्या भगवंतांनी केल्या. पण उभ्या आयुष्यात कधीही वाईट वागले नाही, कधीही नाही. म्हणून ते आदर्श आहे, मानदंड आहे. 2,69,000 वर्ष होऊन गेली तरी आपण त्यांचं नाव अगदी आदराने घेतो. राम. राम पटकन म्हणतो का? नाही. राम, र अधिक अ अधिक म. तर अशा प्रकारे जो कर्म, आता कर्म काय केलं होतं? आता सीता वनवासात गेली का असं झालं होतं? त्याचंही खूप दृष्टांत आहे. ती पोपटाला टोचत होती आणि म्हणून, आणि गर्भस्थ पोपटाला तिने टोचलं म्हणून तिने त्या पोपटांच्या मादीने काय केलं? श्राप दिला की तू गर्भवती होशील ना तेव्हा सुद्धा तुझ्या पतीचा संग तुला मिळणार नाही. म्हणून तिला कुठे वनात जावं लागलं. मग वाल्मिकींचा आश्रय घेतला. कर्मगती टारेही न टारे. 14 वर्ष वनवास का? तर अंबरीश राजाची कन्या होती तेव्हा काय केलं की इकडे पर्वतमुनी, इकडे नारदमुनी, दोघांनी ती आवडली आणि दोघांना सोडून तिने विष्णूला माळ घातली. त्यामुळे ते तापले हो, संतापले नगमुनी, पर्वतमुनी. आणि सांगितलं विष्णूला, तू जशी माझी वधू हरण केलीस ना तशी पण तुझी वधू हरण केली जाणार. कर्मगती टारेही न टरे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या टी व्ही विठ्ठल त्र्यंबक विठ्ठल, नाही का? नाही तर ताबडतोब वाटोळा. त्याच्यात नाही सांगत ह्या गोष्टी. पंढरीनाथ भगवान की. आणि म्हणून कथा कीर्तन आपल्या संस्थेला 84 वर्ष पूर्ण झाली. आता तुम्ही बघतात किती चांगले चांगले कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतात. चांगले चांगले बुवा कीर्तन करायला येतात. तर ही सगळी प्रगती, जसं कर्म करू तसं आपल्याला समोर फळ दिसतं. आणि म्हणून कीर्तनं ही जगली पाहिजेत, राहिली पाहिजेत. ती कशाने जगणार, कशी राहणार? तुमच्यामुळे, नाही का? तुम्ही आला तर ते चालणार, तुम्ही नाही तर मग म्हणणार चला बंद करूया. असं होतं की नाही? किती बघा, ज्याला चातुर्मास चालायचे, गिरगाव ख्याती होती, तिथे आता कीर्तनं बंद झाली. विले पार्ले मंदिरात महिनाभर कीर्तन असायचं, बंद झालं. एक एकादशीचं आता होतं. हे कशामुळे होतं? आपल्यामुळे. कारण आपल्याला सवड नाही, सवड काढत नाही. हे आपलं एक स्वकर्मच आहे की आपल्या जीवाचा, आपल्या देहाचा ये नरदेहाचने कारणे सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे कृपा अवलोकनी दिधला. की त्या देवाने आपल्याला कशाला पाठवलं हा कधी आपल्याला प्रश्न पडतच नाही. आमच्याकडे आता ॲडमिशनची प्रक्रिया सुरू आहे, आता बंद होईल या महिन्यात. एकीने फोन केला, म्हणे कालच्या वर्गाला यायला मिळालं नाही मला, कारण खूप पाहुणे आले होते हो, त्यांचं करेपर्यंतच मला थकायला झालं.
म्हटलं ठीक आहे, पाहुण्यांना पण राखलं पाहिजे, पण तुमचं हित कशात आहे ते तुम्हाला कळलंय का? पाहुण्या रोवणे येणार, ते काय करणार? आपली गाराणी गाणार किंवा एकमेकाचं उणगुणं काढणार. त्याच्यात तुम्हाला आनंद आहे की परमात्म्याचे 4 शब्द कानावर पडले तर आनंद आहे? आमच्यात असे काही विद्यार्थी आहेत, त्यांनी सांगितलं आपल्या मुलांना, तिकडे तुम्ही राहता ना, सुखाने राहा, इकडे आम्ही राहतो. परीक्षा झाल्याशिवाय, ती अलंकार पदवी मिळाल्याशिवाय मला तिकडे बोलवायचं नाही, असे आमच्यात आहेत विद्यार्थी. म्हणजे इतकं कीर्तनावर प्रेम आहे, अध्यात्मावर प्रेम आहे. हे कशामुळे? ज्याला शहाणा तो धनी घेत आहे, ज्याला कळले त्याला. आणि म्हणून आपलं जे हित कशात आहे? जया करणे आत्महित, स्वधर्म आचरावा सतत. आणि म्हणून परधर्म भयावं सांगितलं. आपल्या स्वधर्मातच खूप हे असतं. म्हणजे कसं, एखाद्या स्त्रीला, आता बघा शोषित कोणी नाही आहे का? पहिले बघा, दारू पिणारा नवरा असला, मारलं काय केलं तरी माहेरी जाण्याचं नाव नाही, तिकडून सांगून पाठवलेलं असतं. इथून तुमची पालखी जाते, सासरून आरती गेली पाहिजे, म्हणजे पुन्हा इकडे यायचं. आणि तशी लोक होती हो, आजच्यासारखं नाही, एक पाय माहेरी आणि एक पाय सासरी. किती माहेरी आणि किती फेऱ्या पडतील काय सांगता येत नाही असं. पण तेव्हा असं नव्हतं. त्यांना वाटायचं ज्या घरात दिलं तिथेच आपलं मरण झालं तर आपल्याला, आणि हे खरं आहे, सत्य आहे. पण ज्ञानेश्वर माऊलीने एकदा असंच उदाहरण देताना म्हटलं होतं की एका पती असा मिळाला होता एकीला की तिला सहन होईना, रोज 25 वेळा मारायचा. किती वेळा? 25 वेळा. आता 10 बसल्यासारखं नाही, ती कुंभारीण माशी कशी येता जाता टोचते, व्यवहारात तशी माणसं टोचणारी असतात. तोंडावर गोड बोलतात, पण मागून जाऊ दे, पांडुरंग हरी वासुदेव हरी. तसं 25 वेळा मारणार म्हणजे बिचारीचा जीव मेटाकुटीला आला. आता सहनशीलता संपली, ती म्हणाली या नवऱ्याला सोडते, दुसरा करते. हे उदाहरण घ्या आणि नंतर मला विचारू नका, बोध घ्यायचं आणि सोडून द्यायचं. तर ते 25 वेळा मारतो म्हणून घाबरली आणि म्हणाली याला सोडून द्यायचं, दुसरा नवरा करायचा. परधर्म कसा भयावह असतो त्याची मी सांगते की आज व्यवहारात ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासमोर ठेवते. आणि म्हणून तिने दुसरा नवरा केला. आता दुसरा नवरा केला की काय म्हणतात बघा, तिला दूषणं देतात की नाही, तो मान राहतो का? नाही. बरं, तर दुसरा नवरा केला तर चांगलं व्हायला पाहिजे होतं की नाही? हा 25 वेळा मारायचा, तो 50 वेळा मारू लागला. पंढरीनाथ भगवान की जय. मग मला सांगा, आपला जो सुधर्म स्वकर्तव्य जरा सहन केलं असतं आणि तोडीस तोड किंवा नाही सहन होत तर जरा हात पकडला असता की ह्याच्यापुढे मारायचं नाही, तुमच्या मुलांची आई आहे, सगळं सांभाळते, मारलं तर घर सोडून जाईल, पोकळ धमकी द्यायला हरकत नव्हती ना. पण हा सोडला, तो गेला 25च्या दुप्पट. म्हणजे उरली सुरली सहनशीलता संपली. सांगायचं काय, दृष्टांत संपला की बोध घ्यायचा आहे की आगीतून उठून पोपाट्यात पडायचं नाही. शोषितपणा पाहिजे जो आज नाही. काय काय छोट्या छोट्या कारणाने काडीमोड घेतला जातो. नवरा माझ्याकडे पैसे देत नाही, आईकडे देतो. नवरा मला फिरायला नेत नाही म्हणून मी घटस्फोट घेणार, मी आईकडे राहणार. सासू माझ्या नावावर घर करत नाही म्हणून मला नांदायचं नाही, माझ्या नावावर घर कर तर मी नांदा जाईल. काय भरोसा, उद्या सासूलाच बाहेर काढून टाकाल. माझ्या पण सासूबाई बसल्यात आहेत ते पंढरीनाथ. खरोखर आहे. आणि खरंच सांगते, जोपर्यंत जिवंत आहोत ना तोपर्यंत नावावर काही करू नका. भरोसा काय हो, एवढ्या मेहनतीने आपण कमवायचं आणि त्यांनी आपल्याला वृद्धाश्रमाची वाट दाखवायची. असं का? म्हणून त्यांना पण कष्टाची किंमत कळू दे ना. आपण काय म्हणतो, आम्ही भोगलं तर त्यांना नको. असं कसं? ज्याचं कर्म त्यानेच भोगलं पाहिजे ना, तर त्याला पुन्हा भोगायला यायला लागणार की नाही. आणि म्हणून जया करणे आत्महित, सधर्म आचरावा सतत, कर्मे नित्य नैमित्तिक, ब्रह्मप्राप्ती लागी देख. नेहमी माझा पूर्वरंग पुढे जातो, तिकडे लक्षच नाही. आणि कीर्तनात आणि जीवनात पूर्वरंगच महत्त्वाचा असतो नाही का. असो, स्वधर्म आचरावा सतत. ज्याने ज्याने आपली स्वकर्म केली, म्हणजे बघा आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं. एवढासा मुलगा 8 ते 10 वर्ष वयाचं, तेव्हा विवाह व्हायचं, काहीतरी भाशिंग पाळण्यातच बांधायचे. तो मुलगा सांगतो, आधी जर हा खलिता पाठवला आहे महाराजांनी तर तसंच तातडीचं काम असणार, तेव्हा बाबा तुम्ही आधी ते काम करून या, मग माझा विवाह. आता गोरच मुहूर्तावर विवाह आहे, बाशिंग बांधली गेली आहे. ते एवढासा चिमुरडा मुलगा सांगतो. हे कशामुळे होईल? आडात असेल तर पोहऱ्यात येईल, नाहीतर येणार नाही. पण त्याच्या
त्याच्यासाठी संस्कार पाहिजे. जे बाल मनावर संस्कार होतात ना, तसं तसं माणूस बनतो. तेच नित्य आचरावी त्याने ब्रह्मप्राप्ती होईल. ज्याने ज्याने आपला स्वधर्म पाळला ते ब्रह्मप्राप्तीपर्यंत पोचले, की आपल्या आचरणात खोटं नाही. काही होऊ दे, तार किंवा मार, पांडुरंगा तूच माझा, तुला सोडून मी कुठे जाणार नाही. हे दृढता असेल, निर्धार असेल तर काही अशक्य होत नाही. आणि प्रत्येकात ते आहे हो. इथे सुप्त जे आहे ना, त्याला चावी जरा दिली पाहिजे, मग येतो. असं सगळं ताल येत नाही, ताल येत नाही, जरा क्लुप्ता दिली ना का ताल बरोबर येतो. ते सोडतात कुठे कीर्तनं, ताल आणि गाणं जमलं की नाही तिथेच सोडतो. पण जर सहज जे मिळतं त्याच्यात जर आपल्याला आनंद मिळेल तर मग कठीण कोण करायला जाईल. पण जे सहज नाही तेच शक्य करणं म्हणजेच खरं औदार्य, धैर्य. आणि आपल्या धैर्याची परीक्षा सतत भगवंत घेत असतो. धैर्याची, केवळ धैर्याची, आपली नव्हे. आपण म्हणतो आपली परीक्षा चालली, आपली परीक्षा चालली. धैर्याची परीक्षा, की या धैर्याच्या वेळेला सत्सत विवेक हरवतो की राखला जातो, हे संस्कारावर सुद्धा अवलंबून असतं. आणि म्हणून स्वतःची कर्तव्य इथं कर्तव्य केली पाहिजे. एका जनार्दनी कर्म ईश प्राप्तीचे हे वर्म, की संत एकनाथ महाराज म्हणतात कर्म करत राहा. आता कर्म काय करायचं तर आपण काहीतरी नियम घालून घ्यायचे. नाथांनी तसे नियम घालून घेतले होते. नित्य नियमनाथांचा, नित्य नियमनाथांचा, भोजन झाल्यावरीच विश्रांती घेणे आहे सदैव वृद्धा नाही ती. नित्य नियम त्यांचं काय होता की भोजन घेतल्यावर विश्रांती करायची. किती विश्रांती? वामकुक्षी म्हटली त्याला. माहिती आहे वामकुक्षी कशाला म्हणतात? जेवण झाल्यावर झोपायचं. किती झोपायचं? 2 ते 5. खर्र खुर्र तार सप्तकात तशी नाही. वळकटीवर चटईवर झोपायचं डाव्या बाजूला, कारण जेवलेलं असतं ते चयापचय चालतं ना ते. आणि त्यामुळे डाव्या कुशीवर झोपायचं. आणि झोप आता लागणार असं वाटलं की पटकन उठायचं. त्याला वामकुक्षी म्हटली. नाही तर आपण 2 ते 5 लागले ब्रह्मानंद टाळी, पंढरीनाथ भगवान की. आणि अशी कर्म करायची ती भगवंताला अर्पण करायची. जसं तया सर्वात्मका ईश्वरा, सकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा दोषा लागी. नियतम कर्म, जे नियत कर्म आहे ते केलंच पाहिजे. नाहीतर करणे लागे भोजन, करणे लागे मलमूत्र विसर्जन. म्हणजे काहीच करायचं नाही ठरवलं, नाही आज अहिल्याबाईंचं कीर्तन आहे तेव्हा काही घरात करणार नाही, उठून तडक कीर्तनाला जाणार, असं एका जागेवर खुर्चीवर बसून राहायचं. पण खायला जेवायला तर पाहिजे की नको? आणि खाल्ल्या जेवल्यावर ह्याला जायला पाहिजे की नको? करणे लागे मलमूत्र विसर्जन. काहीच करायचं नाही ठरवलं तरी केलं जातं, म्हणून ते कर्म म्हटलं. आणि ते कर्म करता न करता आहे, ज्याला अकर्मणी आहे, ज्याला आधी नाही अंत नाही मध्य नाही, असा तो कर्म करण्यासाठी अवतरित झाला, सगुण साकार झाला. कारण आधी केले आणि नंतर सांगितले. त्यानेच भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं नियतम कर्म करून कर्मज्जायो हे कर्म, की जे नित्य कर्म आहे, विहित कर्म आहे ते केलं पाहिजे. ते सोडून चालणार नाही. कीर्तनात आला तर अभ्यास केला पाहिजे. आज वर्गाला आलं आणि पुन्हा दुसऱ्या वर्गाला येणार तेव्हाच हातात घेणार तर उपयोग नाही. किंवा आता ह्या गुरूंकडे काय मिळत नाही, दुसरा गुरु बदलूया म्हणजे जास्त येईल, असंही काही होत नाही. आपल्या गुरूंप्रती अत्यंत आदर पाहिजे. गुरु काय करतील त्यांचं कर्म त्यांना, शेवटी कर्म आलं की नाही. मी वायात काय सांगितलं का? नाही. जो कर्म करतो त्याला अधिकार आहे, पण गुरुंना शिकवायला जायचं नाही. गुरु हा गुरुच असतो, कारण लघु नाही तो गुरु असतो. मग आध्यात्मिक गुरु असो, आपल्या शिक्षणातला गुरु असो, आई आपली पहिली गुरु आहे. पण ते कर्म केल्यानंतर त्याचं फळ हे आहेच. म्हणून गुरुचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नाही. ब्रह्मप्राप्ती लागी देखत एका जनार्दनी कर्म ईश प्राप्तीचे हे वर्म. वर्म म्हणजे रहस्य. एका वर्माचा अर्थ चिलखत सुद्धा होतो आणि एका वर्माचं अर्थ रहस्य. इथे रहस्य म्हणजे कर्म केल्यानंतरच आपल्याला भगवंत प्राप्त होतो. कर्मात आहे. जसं सावतामाळी माहिती आहे ना, कांदा मुळा भाजी, त्याने कर्मात देव पाहिला आणि तो साकार करून दाखवला सुद्धा.
आणि म्हणून आपलं कर्म शुद्ध पाहिजे. असे जर कर्म केले तर ते भगवंतापर्यंत पोचू शकतात. आणि म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये आपल्याला एकनाथ महाराज सांगतात, जया करणे आत्महित, जया करणे आत्महित, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. एक कडवं म्हणलं अमृतावंती. अमृता
बैसता निद्रे नागविले कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषया सुखा मन माझे गुंतले विषया सुखा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हरिदास गए जती हरिनामच्या कीर्ती हरिदास गए जती हरिदास गए जती हरिनामच्या कीर्ती हरिदास गए जती हरिनामच्या कीर्ती नये माझ्या चित्ती नामा म्हणे नये माझ्या चित्ती नामा म्हणे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा क्षमा मागते, पण हे सिंधुदुर्ग अखेर इथे आमचं एक दुरस्थ केंद्र आहे 15 केंद्रांपैकी. तिथल्या श्रीराम झारापकर बुवांकडे आणि प्रशिक्षण घेतलं आहे आणि गावावरून ते आले. उद्या त्यांचं चेंबूरला कीर्तन आहे, त्यामुळे दिसलेत म्हणून आपलं एक कडवं म्हणा म्हणून त्यांना आग्रह केला. त्यांचं नाव आहे हरिभक्तीपरायण अनुज संदीप सावंत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. भारत माता की जय. गो माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. विश्व गौरवशीत परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ज्यांची आज 300वी पुण्यतिथी म्हणून आपण सगळे जमलो आहे, तर त्यांचं थोडक्यात चरित्र पाहू. जगती केवळ स्वार्थासाठी जनितयांचे स्मरण से. सदोदित जनी जनसुखी करणा. सदोदित जनी जनसुखी करणा. सदोदितांचे स्मरण से. म्हणूनी वंदन देवी आई शरणाशीत वरसो. म्हणूनी वंदन देवी आई शरणाशीत वरसो. ज्ञानमयी कशा सदाशिवाशी देवी ऐक्या आराधी. पुराण श्रवणा करिता झाली अमर साध्वी यशस्वी. पुराण श्रवणा करिता झाली अमर साध्वी यशस्वी. जगती केवळ स्वार्थासाठी जगीतयांचे स्मरण नसे. फक्त आपलं पोट भरायला जे जगतात त्यांना काही अर्थ नाही. जसं कुत्र मांजरं पण पोट भरतात आपलं स्वतःच. पण सदोदित झटे जनसुखी करण्या स्मरण जगीतयांचे असे. बघा ना, आतापर्यंत ज्यानी ज्यानी देशासाठी म्हणा, देवासाठी म्हणा, धर्मासाठी म्हणा आहुती दिली त्यांचं आपण स्मरण करतो. आपलं कोणी करेल का? फोटो पण लावणार नाही. वाटलं तर त्या हेमा मालिनी, राखी सावंत अशांचं लाव. आपले काय लावलेलं असं वाटत नाही. पण जो खरोखर
दिव्यत्वाची देतं प्रतीती तेथे प्रचिती तेथे कर्माचे जुळते. की अशी एक तडफदार व्यक्तिमत्व की सर्व गुण संपन्न, की कुठला गुण नाही असं नाही. स्वतःच्या जीवनात काडीचंही सुख नाही वैयक्तिक जीवनात, पण दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी झटणारे विरळेच त्यातली अहिल्यादेवी. अहिल्यादेवींचे वडील माणकोजी शिंदे आणि आई सुशीलाबाई देवभोळे होते. आपण कसे आवडीने कीर्तन प्रवचन ऐकायला आलं तसे नेहमी कीर्तन प्रवचनाला जायचे. पुराण श्रवण करणं हे त्यांचा आवडता विषय होता. कुठेही असलं असं कळलं की निमंत्रणाची सुद्धा वाट नाही हो, जायचं. शुद्ध बीजापोटी फळं रसाळ कोमटी, की ते संस्कार जे होतात ना त्याचं जे अंकुर येतो तो तसाच होतो. पण खूप उतार वय जरी आलं तरी सुद्धा कुठे चाहूल दिसत नव्हती. आणि तेव्हाचा काळ असा होता की तुमचं पुरुष कसं आहे असं विचारत नाही ना, काय विचारतात प्रकृती कशी आहे. तसं पुरुषांना विचारत नाही मुलं किती म्हणून, कोणाला विचारतात बाईला विचारतात. आता जरा गोंडसपणे विचारतात घरात माणसं किती, नाही का. पंढरीनाथ भगवान की. तर असे ते खूप खंत वाटायची. पण देवाजीची कृपा झाली. भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नाही. लेखा जो काही इथेच. म्हणून अहंकार करू नये कुठल्याही गोष्टीचा. कला असो, भक्ती असो, तप असो, कुठल्याही गोष्टीचा अहंकार कोणासनही साहे. मग भगवंतीने कैसे साहे. अहंकार सोडून राहे तो सुखी. कुठल्याच गोष्टीचा अभिमान नको. भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. नाथांनीच सांगितले की भक्तीत जर अहंकार असेल तर त्याचा काही उपयोग नाही. पण हे देवभोळे होते, रोज प्रार्थना करायचे. प्रार्थनेत तर खूप शक्ती असते. म्हणून सामुदायिक भजन, सामुदायिक पारायण आपण इथे करतो की नाही, दासबोध पारायण, ज्ञानेश्वरी पारायण. त्या सामूहिक पारायणात गुणाकाराच्या पटीत पुण्य असतं. आणि श्रावण महिना, मार्गशीर्ष महिना, चैत्र महिना याच्यात आणि अधिक महिना गुणाकाराच्या पटीत भगवंताची तत्त्व पृथ्वीवर प्रेरित होत असतात. आणि जितकं म्हणून नामस्मरण करावं तितकं आपल्याला फायदा होतो. आणि फायद्यासाठी करू नये, पुन्हा कर्म आले की आपण जे करतो त्याचं फळ आपल्याला मिळतंच. कशाचं नाही मिळालं तर कर्माचं फळ मिळतं. म्हणून चांगलं करायचं. आणि हे असे प्रार्थना करायचे. आणि बातमी आली. कोण होते आई वडील. अहिल्याची माय धनगर पिता माणकोजी शिंदे, झाली कृपा देवाजीची, झाली कृपा देवाजीची, सखी सारे आनंदले. की देवाजीची कृपा झाली. वाऱ्यावर बातमी. आता मला सांगा, आंब्याला मोहर आला तर प्रत्येकाला जाऊन सांगायला लागतो का हो मोहर आला, मोहर आला. तो स्वतःची ओळख स्वतःच देतो. बघा, वात आला म्हणजे वारा आला की त्या वाऱ्याबरोबर सुगंध सगळीकडे पसरतो. चाफा, पेरू, फणस, अननस लपून ठेवा बघू. लपले जातात का? नाही. तसं ते सगळीकडे वार्ता पसरली. पण कसं म्हणे तारणहार येणार आहे. कोणाच्या पोटी? आता कसं जातक वर्तवलं. काही लोक भविष्य विचारायचे, ज्योतिष विचारायचे. इतक्या वयाने म्हणजे वयात मूल होतं आहे. कोण ते निदान केलं नाही, कोणीही असो. पण तारणहार येणार आहे तो गावचा. असं तेव्हा यांच्या पोटी येणारं हे कोणतरी मोठं आहे असं सगळीकडे वार्ता गेली. आणि त्याची चाहूल वाट बघायला लागली. आणि बाळ झालं. पण ते पुत्र नसून कन्या होती. म्हणून आईवडिलांना वाईट नाही वाटलं. आता बघा ना, कोणी जाताना विचारलं काय झालं, असं करतात गवार मोडल्यासारखं चेहरा, मुलगी झाली तर असं नाही काय. त्यांना खूप आनंद झाला. आणि जसं जसं ते बाळ मोठं व्हायला लागलं, बोटीला धरून चालायला लागलं, तसं पुराण श्रवण करायला हाताला घेऊन. काही आजा येतात ना घेऊन आरतीला, असं गोंधळ घालतात मुलं, गोष्ट वेगळी. पण ते काय आहे, त्यांना संस्कार. आणि ते संस्कार, आई ही फक्त मुलाची जननी नसून संस्काराची पण जननी असते. आणि त्यामुळे कशी रोज पुराण श्रवण, आई चालली की ही मागून चालली.
आणि पुराण ऐकता ऐकता एक दिवस असं ऐकलं की देव सगळ्यांशी सारखंच प्रेम करतो, तो सर्वांसाठी आहे. हे सगळं ऐकलं आणि ती स्तब्ध राहिली. आई म्हणते चल घरी जाऊ. नाही, मला गुरुजींना नमस्कार करायचे. तर म्हणे इथूनच कर, दुरूनच कर. हे पळशीकरांनी ऐकलं. पळशीकर गुरुजी होते, म्हणजे प्रवचन सांगणार. ते म्हणाले काय पाहिजे बाळा तुला. बाळ म्हटल्यावर तिला आनंद झाला, कारण बोलण्यात सुद्धा एक गोडी असते आणि मुलांना ते पटकन कळतं. आपल्याशी कोण कसं वागतं ना ते त्यांना सांगायला लागत नाही. ते मग कसंही कोणी असलं आणि प्रेमाने वाटलं तर त्याच्याबरोबर जातं. ओळखी पळकीचं पाहिजे असं नाही, म्हणजे आजूबाजूला शेजारी. पण एखादं जर खडूस वागत असेल त्याच्याकडे धुंकून बघत सुद्धा नाही ते बाळ. तर हिलाही तसं गुरुजींची भाषा ती आवडली, ओघवती आणि म्हणाले मला नमस्कार करायचं, पण चरणस्पर्श करू. आता हट्ट आणि म्हणाल नाही दांबूनच करा, पण धनगर म्हणजे असं जातीवर तेव्हा हे करायचं आहे. आता पण कसं जातीभेद मानत नाही असं म्हणतात, फक्त बोलण्यापुरतं असतं, पण आचरणात कोणी आणत नाही. स्वधर्म आचरावा सतत या गोष्टीला विसरतात. बोंडच नावाखाली काय काय चाललेलं असतं असं. तर तिला वाटलं स्पर्श करावा म्हणून ती जाऊन त्यांच्या चरणाला लागली. बाळ नाव काय तुझं. अहिल्या. तर तुला शिकायचं पडे. हो. माझ्याकडे शिकशील. हो. आणि इतका वेळ का लागतो म्हणून आई गेली. ये चल पटकन, किती वेळ. तर मग गुरुजीच पुढे झाले 2 पावलं आणि म्हणाले तुमची मुलगी खूप हुशार आहे, मी तिला प्रशिक्षण देईन. अगदी आनंदाने. बुद्धी चपलता पाहुणे गुरुजी, बुद्धी चपलता पाहुणे गुरुजी, सत्वर प्रसन्न झाले, सत्वर प्रसन्न झाले. ज्ञानदेवता पिता गुरुजी, हर्ष होई केले राम साधुजी. राजा राम कहो. बुद्धी चपलता. तिला विचारलं तुला मला स्पर्श करावा असं का वाटला. तर तुम्ही जे सांगतात मला लई आवडलं. काय तसं ईश्वर योगच आहे, त्या ईश्वराची सगळी लेकरं आहे असं ती आपल्या भाषेत सांगते. तिला लई आवडलं, भारी वाटलं म्हणाली मला. तर ते म्हणाले हो उद्यापासून माझ्याकडे शिकायला या. आता रानच मोकळं झालं. आईने सांगितलं होतं नको. बघितलं ना आई म्हणे मला ते आवडले म्हणून मला दिलं ना चरणस्पर्श करायला. आणि रोज त्यांच्याकडे शिकायला लागली आणि इतकी प्रवीण झाली त्यांच्याकडे. हे होता होता थोडी मोठी झाली आणि घोड्यावरून रपेट करायची. असे आता जी चालायला बोलायला लागली ती विटू दांडूने खेळत नव्हती. आपल्या वडिलांना मांडकोजीनं सांगायची तुम्ही हातात तलवार घेताय ना मला पण शिकवा. असं करून तलवार घोड दांडा पट्टा सगळं तिने शिक्षण घेतलं आणि घोड्यावर बसून इतकी रपेट मारायची की एक दिवस 2 व्यापाऱ्यांनी पाहिलं आणि ती अशी संशयाने बघू लागली. त्यांच्या नजरेतून हे सुटलं नाही. बाळा काय हवं तुला. मला काय न गं, तुम्हाला काय हवं ते सांगा. आणि म्हणाले तुम्ही घोड्यावर बसलाय पण तुम्ही काही कुठे चाललात, कोण आहात. तर आम्ही व्यापारी बीडचे. खोट्ट. काय म्हणाले खोट्ट. व्यापारी असे ताट बसत नाही म्हणे. तुम्ही कुठेतरी कोणाकडे मातब्बर धनी दिसताय, सरदार दिसताय. बघा काय परीक्षण आहे ते बघा. कारण व्यापारी लोक पोक काढून बसतात म्हणाले, असे ताट बसत नाही. तर म्हणाले थोडंसं पाणी पाहिजे होतं. तर म्हणे चला या माझ्या मागणं असं म्हणून जो घोड्याला लगाम दिला तो धावत आणि त्यांच्या मागे हे आली आपल्या घरी. उतरवलं त्यांना नुसतं पाणी नाही दिलं, त्यांचं छान आदरातिथ्य केलं. आज आपण कोणाच्या घरी जाऊ, बेल वाजवून 10 मिनटं तिथे उभं राहिलं तरी दार उघडण्याचा पत्ता नाही. दार उघडलंच समजा तर पाणी मिळेल याची खात्री नाही. मानाखाली घालून फक्त ते असो. पण तिने आपली चुणूक बुद्धी कौशल्य हे सगळं त्यांना दाखवलं आणि मग काही गोष्टी ते तिच्या आणि कौशल्य लक्षात येतात. हे दोघं आपसात गोष्टी करायला लागले. काय म्हणताय मल्हारराव, मुलगी कशी वाटली. आता ह्यांची खोज त्यांच्या लक्षात आली. तुमच्या आल्या की नाही माहिती नाही. काय लक्षात आलं तर श्रीमंताने काही योजलं असेल तर आमची काही हरकत नाही. म्हणजे हे पेशवे आणि मल्हारराव होळकर दोघे जात होते. व्यापारी म्हणून खोटं सांगितलं ते ओळखलं ना. हिची बुद्धीच्या प्रत्येक गोष्टीचं लक्षण करून. आणि नंतर मग त्यांनी मांडकोजीला घोडा पाठवला पेशव्याने बोलवायला. ते आल्यावर सांगितलं की
मल्हारराव होळकरांचा खंडेराया आपल्या मुलीला योग्य वर आहे, तेव्हा आम्ही मागणी घालतो रीतसर. आता पेशव्यांकडून मागणी, आणि ती माझी कन्या आहे, मी थाटामाटात विवाह करणार, असं कळल्यावर कोणी नाही म्हणणार हो. त्या काळचा विचार करा. लग्न जमविले श्रीमंताने, लग्न जमविले श्रीमंताने, अहिल्या सुंदर वधुबाला, अहिल्या सुंदर वधुबाला, लग्न जमविले श्रीमंताने. होळकरांचा खंडेराया, होळकरांचा, होळकरांचा, होळकरांचा खंडेराया. आ, 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 होळकरांचा खंडेराया, होळकरांचा खंडेराया. होळकरांचा खंडेराया, अहिल्या सुंदर वधुबाला, अहिल्या सुंदर वधुबाला, होळकरांचा खंडेराया, होळकरांचा खंडेराया. भाग्य उजळले गमे पित्याला, भाग्य उजळले गमे पित्याला, लग्न जमविले श्रीमंताने, लग्न जमविले, लग्न जमविले, लग्न जमविले श्रीमंताने. अशा प्रकारे स्वतः आई वडील असताना सुद्धा पेशव्यानी, रघुनाथराव पेशव्यानी कोणाचा विवाह जमवला? अहिल्याचा. नुसतं जमवलं नाही, विवाह अगदी थाटामाटात पार केला. 5 मिनटं राहिली, पण पुढे 10 मिनटं जाणार आहे. चालेल ना? 5 मिनटं उशिरा सुरू झाला, हो की नाही? बरोबर ना? बरं, असं पंढरीनाथ भगवान की जय. तर हे लग्न थाटामाटात पार पडले आणि नंतर यांचा राज्यकारभार सुरू झाला. पण जेव्हा त्या अहिल्याला घरात आणली तेव्हा गौतमाबाईंना म्हणजे मल्हाररावांनी आपल्या पत्नीला सांगितले, ही अहिल्या आहे ना, ही माझी सून नाही, कोण आहे? माझी कन्या आहे, आणि तिच्यात माझा प्राण असल्यागत मी तिचा सांभाळ करेन. तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी काळजी करायची नाही आणि आपल्या पत्नीला सांगून ठेवलं. त्यामुळे सासूरवास वगैरे असल्या गोष्टी करता कामा आधी पहिल्याच दिवस सांगितलं. आणि हे नुसतं सांगितलं नाही तर आपण मरेपर्यंत ते पाळलं. वचन जे दिलं ना ते पाळलं, दिखावा नाही केला, वरवर नाही केला. आणि अशा प्रकारे त्यांच्या तालमीत पहिलं वडिलांच्या आणि आता सासऱ्यांच्या त्यांनी तिला राज्यव्यवहार सगळं शिकवलं. कोणाबरोबर उठायचं, कोणाबरोबर कसं बसायचं, कोणाशी कसं वागायचं. मी मागे एकदा मी सांगितलं होतं, काहींवर लक्ष द्यावं लागतं, काही लक्षात ठेवावी लागतात, काहींना लक्ष करावं लागतं आणि काहीवर दुर्लक्ष करावं लागतं. तसं हे सगळं शिकवलं कुणाला? अहिल्याबाईंना. आणि तरवेच झाली. आणि असं झालं की जाटांकडून खंडणी नाही मिळाली, ते उन्मत्त झाले असं कळलं. आता या अहिल्यादेवीचा संसार सुरू झाला. इथं शिकतच होते, कन्या आणि पुत्र असे 2 तिला मिळाले. पण खंडेराव जरी विवाह झाला तरी पण ते धाडशी होते, शौर्यवान होते. तर या गोष्टीने वाया गेले होते. आता हे मी फोडून सांगत नाही, तुम्ही समजून जा काय असतं ते. तर अशा प्रकारे एक तर व्यसन आणि अंगवस्त्र, त्यामुळे वाया गेलेला माणूस. पण तरीसुद्धा ही धैर्याने खचली नाही, कारण खंबीरपणे कोण उभं आहे मागे? सासरे उभं. आणि त्यामुळे आपली हितकर्तव्य जयाग्रणे आत्महित सधर्म आचरावा सतत, हे इतिकर्तव्य आपले ती करत होती. आणि त्याचबरोबर जाटांबरोबर युद्ध करायचं. मोहित्यांनी
रघुनाथरावांनी सांगितलं. तर या अशा याच्यात युद्ध करणं योग्य नाही असं मल्हारराव होळकरांनी सांगितलं, पण पेशवे काही ऐकायला तयार नाही आणि त्यांच्यामुळे धन्याचा आदेश आहे आणि म्हणून पुत्रासहित युद्धाला गेले. आणि युद्धाला गेल्यानंतर व्हायचं तेच झालं की तोफेच्या समोरच, कारण इतकं मदिरा प्राशन केली होती तर तोफेच्या समोर जायचं नाही, तर तोफेच्या समोरच आल्यामुळे अगदी धाड धाड गोळ्या पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांना जरी वीरगती प्राप्त झाली, हे जरी विधिलिखित असलं तरी अहिल्याला वैधव्य हे वास्तव होतं की नाही. आणि त्यामुळे काय झालं की जिथे पती तिकडे सती जाण्याची होती आणि म्हणून ह्या अहिल्याने सती जाण्याची तयारी केली, शृंगार वगैरे सगळा केला आणि नमस्कार करायला गेली आपल्या सासरेबुवांना, त्यांची परवानगी घ्यायला, नमस्कार करायला. ते बघितलं आणि मात्र ते म्हणाले नाही, तू सती जायचं नाही. सगळ्यांना आदेश केला, थांबवा तयारी सतीच्या सहगमनाची, थांबवा तयारी सतीच्या सहगमनाची, तू ऐका अहिल्ये विनती म्हाताऱ्याची, तू ऐका अहिल्ये विनती म्हाताऱ्याची. तिला समजावताय, ती म्हणते जिकडे पती तिकडे सती. तिला समजावतात, काय सांगतात, वाढवीन बाळा सांग तुझ्या विन कोण, वाढवीन बाळा सांग तुझ्या विन कोण, खंडून अहिल्या मानत नवतो दोन, गेली ती अहिल्या उरली मूर्त सुताची, गेली ती अहिल्या उरली मूर्त सुताची, तू ऐका अहिल्ये विनती म्हाताऱ्याची. गेली की सती ती सती शिवबाची माता. आता समोर कोण कोण गेले नाही तेव्हा तुला पण राहायचंय, तुझा बाळ छोटा आहे त्याला वाढवायचंय. गेली का सती ती सती शिवबाची माता, राहिली मागुती संभाजीची कांता, तुझ कथा ठाऊक ती पांडूच्या कुंतीची, तू ऐका अहिल्ये विनती म्हाताऱ्याची, तू ऐका अहिल्ये विनती म्हाताऱ्याची. गेली की शिवबाची माता, गेली का संभाजीची कांता, नाही, कारण त्यांचे बाळ छोटे होते. शिकविला तुला मी राज्याचा व्यवहार, आता येईल तुझवरी दुहेरी बहार, जाणीव असोगे तुला कर्तव्याची, तू ऐक अहिल्ये विनती म्हाताऱ्याची. मी म्हातारा झालो, माझं काय पिकलं बाळ गळून गेलं, पण हा राज्यव्यवहार तुला सांभाळायचा आहे. गेली ती अहिल्या, मी मानतो, पुत्र गेला नाही, अहिल्या उरली मूर्तसुताची, तूच माझा खंडेराया आहेस. असं कोणी आतापर्यंत सासरे सांगतात का, ऐकलं का? हे पण तिचं भाग्य होतं. तसं देव सर्व गुणसंपन्न किंवा सगळंच काही देत नाही, पण एक जर वाईट असतं तर एक बाजू चांगली देतोच असो, कारण तसं नाही झालं तर आपल्याला किंमत कशाची कळणारच नाही. म्हणून हे सगळं सुखदुःख वाढलेलंच असतं. आणि अशा प्रकारे तिची समजूत घातली आणि सांगितलं तू बुद्धिमान गुणचतुर आहेस, तेव्हा तुला हे सगळं सांभाळायला पाहिजे, तू सती जाऊ नको. त्यांचं ऐकलं आणि तिने राज्यकारभार म्हणजे पतीच्या दुस्सह निधनाची वार्ता ऐकून सुद्धा ती धैर्याने स्वकर्तव्य काय आहे हे तिच्यात नसानसात भरलेलं होतं आणि त्यामुळे तिने आपलं कर्तव्य श्रेष्ठ मानलं आणि दुःख गिळून टाकलं. आणि नुसतं तेच नाही, पती गेले त्याच्यानंतर काय झालं माहिती, जो पुत्र झाला होता तो इतका उपद्व्यापी होता ना, विचारू नका. त्याला शिक्षणासाठी गुरुजी ठेवले ना, त्या गुरुजींच्या पंचामध्ये विंचू टाकायचं, मोजडीमध्ये विंचू टाकायचं. खेळायला मुलं गेली नदी किनारे तर मुलांना नेऊन नदीत बुडवायचा
असं विक्षिप्त वागणं होतं. म्हणून त्या धैर्यवान स्त्रीने तिला असं मागे पाठीशी घातलं नाही. इतकंच काय तर शिंपी जे कपडे घेऊन यायचा तो कोणाशी तरी तिचं काहीतरी भानगड आहे असं म्हणून त्याला मारून टाकला. खेळतात ना तसं खेळात मारतात ना, मस्करीत नाही, खरोखरचं मारलं. आणि तो मारलं तर मारलं, त्याचं भूत जाऊन आता माझ्या मानकुटीवर बसलं असं म्हणून तो मरून गेला. आता हा गेल्यानंतर विवाह झाला होता, त्यामुळे सून सती जायला निघाली. आता ह्या बाईला काय वाटलं असेल, विवाह तिने तेव्हाच स्वयंवर जाहीर केलं होतं की माझ्या मुलीशी असा विवाह अशाने करायला पाहिजे, आणि तसंही झालं. आता सगळं सांगत असत नाही, धावत पळते. तर अशा प्रकारे जावंही गेले आणि ती मुलगीसुद्धा सती जायला निघाली. तिने स्वतःच्या डोळ्यासमोर त्यांना सती जाताना पाहिलं आणि तिला इतकं वाईट वाटलं. एकतर आपण सासऱ्यांच्या विनंतीमुळे राहिलो, पण माझी कोवळी सून मूल असे बाकीच्यांना किती त्रास झाले असेल. तेव्हा सती जाणं म्हणजे कसं होतं की जी सती तिला तयार तर करायचे, पण पतीच्या सरणावर जिवंत जाळायचे हो. आणि तिचा आवाज आरोळ्या जाऊ नये म्हणून मोठमोठ्याने ढोल तासे वाजवायचे आणि बांबू घेऊन रेटून त्या आगीत घालायचे हो. असलं दर्दनाक सगळं हे तिने पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून आसवं घळघळ वाहू लागली. तिने सगळ्या ब्राह्मणांना बोलवलं, म्हणाले शास्त्रात कुठे लिहिलेलं आहे सती जायचं आहे म्हणून. खरं कारण तेव्हा कळलं की कुठल्याही शास्त्राने निर्माण केलं नव्हतं. तेव्हा अशा विधवा राहिल्या तर घरातल्याच लोकांचं, बाहेरचं तर सोडून गेलं, त्रास होता हो. आता कुठला त्रास तो समजून जा. आणि त्यामुळे हे पुन्हा असं नको काही काळीमा म्हणून त्यांना सती जायला भाग पाडायचे. तर सुतोवाच सतीबंदीचं कोणी केलेलं आहे, अहिल्याबाईने, मग शाहू महाराजांनी. तर अशा प्रकारे तिने तेही केलं. इतकंच नव्हे तर चोऱ्या लूटमाऱ्या इतक्या सगळ्या व्हायच्या, आणि म्हणून तिने प्रत्यक्ष स्वतः महिन्यात बसून त्या दरोडेखोरांपर्यंत गेली. त्यांची घरं, त्यांचं सगळं जवळून पाहिलं, त्यांच्या समस्या पाहिल्या, आणि काय केलं माहिती आहे, त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार कलाकुसरी शिकवली. ज्यांना अजिबात काय नव्हतं त्यांना जागा दिल्या, जमिनी दिल्या, आणि जे सक्षम होते त्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या. त्यामुळे चोरी हा प्रकार बंद केला. अशी होती अहिल्यादेवी. आपण जे मोरोपंत म्हणतो ना, मोरोपंत, त्यांच्या कानावर हिची ख्याती गेली तर ते गंगेसमोर आले आणि म्हणाले, ती गंगा, ही गंगा सत्वरती, मला भेटायची घाई झाली आहे, तू लवकर तिला भेटव. आणि अहिल्याबाईंनी त्यांचा खूप पाहुणचार केला आणि म्हणाले, तुमच्यासारखे आमच्याकडे पुराणिक असतात म्हणून हे सगळं जग चाललं आहे, त्यामुळे कथा पुराणं कीर्तनं बंद होता कामा नये. हे त्यावेळेला सांगितलं आहे. गोपूजन करायची, शिवपूजन करायची, गोदान करायची, आणि पुराण श्रवण करणाऱ्यांना बक्षीस मात्र मस्त द्यायची. का तर ते टिकलं पाहिजे. आता आपण बंद पडत चाललो. आपली एक संस्था आहे ती जर टिकली पाहिजे. म्हणजे खूप छान कार्यक्रम करतात आपले अध्यक्ष, सगळे सदस्य, या सविताताई आहेत, आणखी रिसबुडताई आहेत, सुनीताताई आहेत, सगळे आपण, हे काका आहेत आरतीला येणारे, हां हे बघा इथे बसलेत. या सगळ्यांमुळे आपण चालतोय. तर हे जर टिकलं पाहिजे तर आपली अशी संख्या दिसली पाहिजे जशी आज आहे तशी. तर असं सगळं अहिल्यादेवीने केलं. शास्त्र जाणिले, शस्त्र चालवी, राजकर्ती झाली. पण काय झालं हो, ज्यांनी सांभाळ केला, पती गेले, पुत्र गेला, सून मुलगी गेली, पण ज्याने आत्तापर्यंत खंबीर आधार दिला ते मात्र मांडकोची सुद्धा गेले, मल्हारराव पण गेले. आणि आत्ता खरं दुःख झालं. राज्यकर्ती होती, पण आत्तापर्यंत ती सिंहासनावर बसत होती. पण जेव्हा हे झालं तेव्हा तिने सगळं सोडून दिलं. वेदित लिखित ना कोणा चुकले, राजा रंकाही, कर्म करून शुद्ध राहिले, सती अहिल्यादेवी जशी. कर्मावर विश्वास ठेवला. इतकंच काय, मांडकोजीने पै करून आपल्या वेतनातलं आणि आलेलं सगळं असं 15 ते 16 कोटी रुपये, तेव्हाचे 300 वर्षापूर्वीचा काळ सांगते, ठेवले होते. आजचं राखून ठेवतात आणि तरीसुद्धा एवढे पगार असतात गलेलट्ट, तरीसुद्धा टेबला खालून द्या, टेबलावरून कामच करत नाही. करप्शन बंद नाही. पण तिने आपल्या स्त्रीधन कोशातून तेव्हा बघितलं बजबजपुरी सगळी. आणि धार्मिक स्थळावर फक्त इंदोरच नाही, ते राज्यात तिने बसवलंच, पण प्रत्येक भारतभर सगळ्या देवतांचा जीर्णोद्धार केला, घाट बांधले. तिनं पर्जन्य सुत्त
त्यानंतर जलसुक्त, हे सगळ्याचा तिने अभ्यास केला आणि पाणवठा कसा सांभाळायचा, कसं हे करायचं, हे सगळं प्रशिक्षण दिलं. म्हणजे नोकऱ्या रोजगार जे बेरोजगार होते त्यांना वाढवले, म्हणजे किती कर्तव्य दक्ष होते बघा. आणि जेव्हा जेव्हा हे लोक कामं करायचे ना, शिल्पकलाकृती करायची, तर मेण्यात बसून नाही जायची, मेणं लांबच थांबायची आणि चालत जायची. त्यांच्यावर बसून कसा दगड बसवतात, कसं काय करतात, जातीने लक्ष देऊन बघायची. असं तिचं कार्य अलौकिक आहे. आणि हे सगळं होता होता आता काय झालं, पुत्र राहिला नाही आणि राज्य करती आहे. ज्यांनी मानाने विवाह करून दिला माझी मुलगी म्हणून, त्याच राघवांच्या मनात लालसा आली की आता गादीला वारस कोण नाही. आणि म्हणून त्याने ठरवलं, काय ठरवलं, की आता हे खालचं करायचं आणि आपल्यात घ्यायचं. आणि हे कोणाला लागली, अहिल्यादेवीला. तिने लिफाफा लिहिला आणि पाठवून दिला रघुनाथरावची. याद राखा, सैन्याने वेढा दिलेला आहे, सगळं सज्ज केलं सैन्य. आणि म्हणे तुम्ही आमच्याशी लढलात म्हणजे स्त्रियांची, आणि जिंकलात जरी तरी तुमची नामुष्की होईल, पण आम्ही हरलो तरी स्त्री लढली म्हणून आमची कीर्ती होईल. काय करायचं ठरवा, मी इथे समोर उभी आहे, इकडे यायची हिम्मत करू नका. आता हा झळझळीत खलिता दिला होता. कोणी दिला होता, एका वीज कडाडली होती, वीज कडाडली होती, सैन्याची हानी नाही हो जेते, हिसकेल कोण सत्ता, हिसकेल कोण सत्ता, देवी अहिल्या उभी असे जेते. अशा प्रकारे तिने युद्ध न करताच विजयी झाली. कारण तिकडून उलटा खलिता काय आला माहिती आहे, युद्ध करायला नाही येत आम्ही, तर पुत्र आणि सासऱ्यांच्या मातंग पोशीसाठी येतो, पतीच्या. म्हणजे असंही ती विजयी झालीच, अशी बाणेदार होती. म्हणून की स्त्री दुःख ओळखून ज्या सती बंद व्हायच्याला तिने सुतवाच केलं, म्हणून तिला विनम्र अभिवादन. पुन्हा एक स्त्री असून देव जीर्णोद्धार आपल्या स्त्री धनकोशातून केलं व्यक्तिगत, म्हणून त्यांना कोटी कोटी प्रणाम. किती केलं तरी कमी नाही. आणि म्हणून त्यांना नुसतं अहिल्यादेवी म्हणत नाही, तर काय म्हणतात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी. सगळ्यात म्हणजे बाणेदार, तडफदार, शिक्षणाने युक्त आणि माणुसकी असलेले जिवंत झरा म्हणजे देवी अहिल्यादेवी. किती सांगितलं तरी आपलं कमीच आहे. वर्ग आहे, या बाईंना जायचं आहे वर्ग शिकवायला पुन्हा, आणि म्हणून मी थांबते इथे. तर अशा प्रकारे जया करणे आत्महित, सधर्म आचरावा सतत. ती पुण्यश्लोक झाली देवी. कशी, तर तिने फक्त काय केलं, सधर्म आचरण केला, सगळी दुःख वैयक्तिक बाजूला ठेवली आणि जनमानसासाठी तिने देह वेचला. आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवीला आपण कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी मुजरे करू. असे लोक आपल्याला लाभले, म्हणून आपला भारत देश सुफलम सुजलम आहे आणि ह्याच्या पुढे राहील. म्हणून आपलंसुद्धा काही कर्तव्य आहे, आपणही हित जपावं आणि नियत कर्म हे आपण करीत जावं. आणि अहिल्यादेवीसारखं नाव होईल किंवा न होईल, पण माणूस म्हणून आपण नक्कीच चांगले होऊ. म्हणून कथा कीर्तन ऐकायची. म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये आपल्याला एकनाथ महाराज सांगतात, सारेगम पद प मग रे ग सारे सा, एका जनार्दनी कर्म ईश प्राप्तीचे जया करणे आत्महित, सुधर्म आचरावा सतत. म्हणा सर्वांची सुख लाभावे,
आजच्या पुण्य पावन दिवशी श्रावण महिन्यात आणि अहिल्यादेवींची पुण्यतिथी असं औचित्य साधून संस्थेने मला कीर्तनाची संधी दिली, म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी धन्यवाद देते, दोन्ही साथीदारांना धन्यवाद देते आणि श्रोते आपण जगदीश मूर्ती आपल्या सगळ्यांना दंडवत करते आणि संतांनी मागितलं मागा ते मागे. हे चिदान देगा देवा तुझा विसर